अशी घोडी ना घोडी सवय लागते वासरांना असं ठेवून ठेवून राहून मग घोड्या वाटे मग पळतात म्हणून गोड लागतं कांड्या पुढं झाड आलं का ते येणी मग थोडं तिकडे असं नाही का सारखवला नाही तर डागा तोंड दिला. चला बालवाडीपणापासून तो इंग्लिश शिवाय दुसरं काही बोलत नाही. आता जर विचारलं रटला पण होता का इंग्लिश मध्ये? नाही आता जर विचारलं बंटी काय करतोय बंटी उत्तर इंग्लिश मधनच देतो. हे रात काल चांगलं खाल्लं होतं. हे जरा नवीन जागी आल्यामुळे आज करते बरं का. अदरवाईज जोरात खातोय चांगला. आणि ह्याला पण काय आलं काय माहित. ह्याला रात्री खाल्लं होतं यांनी, आत्ता नाही खाल्लं. नाही ना मुरुम टाकायचा अख्खा साधारण एवढा तरी कडीच्या वर जायला पाहिजे असा, जेणेकरून त्यांनी उकारलं तरी ना तरी मागून लगेच त्यांना कोबा लागणार नाही पायाला. बंटी भाऊ सावंत पाटील बंटी दिखाव मुकडा. मी आता अख्ख्या लय गाण होती इथं. हे अख्खं साफ केलं आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तो जवळपास 12:30 वाजलेले. त्यांना पाणी दाखवायला आलोय मी. यांनी आंबवण तर खाल्लेलंच नाही आणि त्या बाईने पण नाही खाल्लं. फक्त गोडा त्याचं काम करतोय, सगळं साफ करून ठेवतो. हे जरा हुशार आहे त्यांच्या सगळ्यांमध्ये. हे याड्याने पण नाही खाल्लो. हे रात काल चांगलं खाल्लं होतं. हे जरा नवीन जागी आल्यामुळे आज करते बरं का. अदरवाईज जोरात खातोय चांगला. आणि ह्याला पण काय आलं काय माहित. ह्याला रात्री खाल्लं होतं यांनी, आत्ता नाही खाल्लं. राहू दे. एक बारली पिती ना अशी उन्हात बांधल्यामुळं. बांधल्याचा फायदा आहे डायरेक्ट. इथं चारी बाजूने कंपाऊंड आहे, मध्ये बरोबर प्रॉपर ऊन येते एकदम. 12:30 वाजल्यात ना, म्हणजे जवळपास 4-1 वाजेपर्यंत चांगलं ऊन असतं यांना. एक सेकंड बघू. रितेश ते पाणी आणाय, पाणी घेऊन येतोय. एवढीच बादली येते ती शिल्लक. या बा एवढं ते ना. आम्हाला आहे ना मुरुम टाकायचा अख्खा साधारण एवढा तरी कडीच्या वर जायला पाहिजे असा, जेणेकरून त्यांनी उकारलं तरी ना तरी मागून लगेच त्यांना कोबा लागणार नाही पायाला. हे पूर्ण भरवायचं. काय प्रॉब्लेम माहिती का, याच्यातले घाणच असते. मातीत मुरमतच काय होत नाही आणि साफ करायला सोपं आहे. ह्यातलं अवघड जाते राव. सकाळचं उचला बिचला यायलाही त्रास होतोय. आत्ता ठीक आहे, पण जेव्हा हे होतं ना, ओल होती ना, त्यावेळेसला अवघड होतं येतं. आणि माती असल्यावर बेनिफिट आहे, जरा पाय नीट राहतात त्यांचे. आता आम्ही 2 महिने ना पूर्ण माती होती आमची इथं वासरावरती. आत्ता आणलं कोबा इथं. तसं आहे एवढं हे नाही, दिवसभर तर बाहेरच राहतात ती. जर गावावर राहतं बाहेर पण टाकून घेऊ ना. अरे येतोय का नाही हा पाणी घेऊन येतोय हा. याला मी ना काढवायचं भुस्सा मारलाय गावाचा, खायला लागलाय. सकाळी तेच करायला पाहिजे ना हाताने स्टार्टिंगलाच. हे दोघं खात्यात घ्यायला पण टाकलंय. स्टार्टिंगलाच ते करायला पाहिजे. सकाळी जेव्हा आंबवून दिलं ना, नंतर कडबा टाकून त्याच्यातच भुस्सा मारायला पाहिजे, जेणेकरून कडबा खातील. आणि तर या टायमिंगला 12च्या टायमिंगला ना पाणी पण पितील. मग हे पाणी प्यायला चांगलं असतं ना. याला पण नाही पाणी भेटलेलं आहे. हाच प्यायला फक्त चांगलं त्याचा. हा ना, ते बिथडायला लागत होतं झाडाला. नव्हतं घेऊन गेल ते तांबडे. हा पहिल्या वेळेस डायरेक्ट झाड आलं का ते येणी मग थोडं तिकडे असं नाही का सारखवला नाही तर डागा तोंड दिला. चला लावा आपलं दार. खोडाव गाव घातला. झाला बाबा चेक टाकून. 3:30 वाजायला आता. चेक टाकला बँकेत. तो कॉफी प्यायला 2:41 रे. 2:45 वाजले. 2:45 म्हणते. अरे मग तेच ना 2:41 म्हणा बा. तू तो पर हातून पाठी माग लागला. 3:30 म्हणलं. तो गणिताचा टीचर होता काय तुम्ही दोघं? आमच्यात मॅथ्स आमच्यात गणित म्हणतात. हा इंग्लिश मीडियमचा स्टुडंट
तू मॅथचा टीचर होता का पाण्या? मी मॅथमॅटिक्सचा होतो. म्हणून तर म्हणलं तू इंग्लिश मिडियमचा आहे. हा म्हणते काय होतं इतिहास स्पोकन इंग्लिश स्पोकन इंग्लिश घ्यायचा होता. त्याला म्हणतो स्पोकन इंग्लिशचं स्पेलिंग सांग. म्हणून तर स्पोकन इंग्लिशचा होता. इंग्लिश भाषा पहिल्यापासून आवडते पण तिची अवगत झालेत त्याला कला त्या बारीकपणापासून. काय बोलतो बालवाडीपणापासून तो इंग्लिश शिवाय दुसरं काही बोलतच नाही. आता जर विचारणं रडला पण होता काय इंग्लिश मध्ये? नाही आता जर विचारणं बंटी काय करतोयस, बंटी उत्तर इंग्लिश मधनच देतो. आलेला आहे Work from त्याला इथं बॉल प्यायला लाजन की पाहिला आणि तो एवढा लाचच काय दरोडा टाकायचा आपण. नाही त्याला मग नाही खाल्ला पाहुणी. चल एकदम चांगला आपलं शान नाही. धुवायला पाणी आणला राव. फुलगाव पासून धुतलीच ना आम्ही आणला. यांनी पण नाही खाल्लं. आता उद्या धुवून काढू याला डायरेक्ट. आज तर राहून दे. आम्ही त्यांचंच आहे ना समोरचं आंबवून घेतलं परत त्यात पाणी टाकली. हे तांबड्यानं तर काहीच नाही खाल्लं रे. हे पांढऱ्यानं तर थोडं खाल्लं होतं. साफसफाई केली अख्खी. आता 4 वाजलेले आहे बरोबर. जाळ्या पण काढल्या मी आता अख्ख्या. लय गाण होती इथं. हे अख्खं साफ केलं आता. हे पण करायचं राव. पण ते गण्याला फोन. त्या गणेशने नेमकं कॅन्टीन टाकले ना त्याच्यामुळं समजलं वेळ नाही मला. त्याने करून दिला आपल्याला. दिला अख्खं मस्त आहे गोड्याचा. एवढं ते दूर करावे ना अख्खं जाळायला वेळ होई. इकडं पण बरंच आहे. 4 वाजता सावली ती की नाही बरोबर बघ ना इथं. फक्त 3 मला वाटतं 3-1 वाजेपर्यंत आणला उन्हात असन. त्यानंतर काय सावलीच येते. चल चल कडी आपली नाही ती. सावकस काढ खाली. इकडे घेतोय साईडला पाणी. हा काढ. सावकस नाही बघ. याला सोड पण तिकडून वाड्याला. हा द्वारे सकाळ सोड डायरेक्ट. त्याच्यात द्वारे आहे त्या साठी एकदम ओके वर गाई. यांची मॅट पण नाही हालत कारण यांचं एवढं वेट पण नाही ना. बैल मॅट हलवत्या आणि एकदम ओके इथं. प्रत्येकाला एक मॅट डन. हा येडा बांबू. इथं माती टाकलेलं भारी होईन. पण माती नाही तर मुरम पूर्ण हे होईन व्यवस्थित. बसा पण अशी गोडी ना. गोडी सवय लागते वासरांना. असं ठेवून राहून मग गोड्या वाटे मग पळतात. म्हणून गोड लागतं कांड्या पुढं. आता याला पण थोडा ढिल्ला करायचा आहे. मग हे पण असंच करीन. चाटीन त्याला. तसा ऑलरेडी चाटतो पण असा ठेवला ना मग एकदम प्रॉपर होतो. सवयच लागून राहते यांना. सर ना वर चाडलाय जाऊन झाड अरे. त्याला खाली उतर थोडा थोडा आवडते त्याला. लयडेला हा तेवढा ठेवलाय ना. तर वर चढलाय मग डायरेक्ट. गोडा एकदम चांगले बरं पण अजिबात नाही मारी. कसंच नाही मारी. गोड्याला आत नाही पिछाडी बांधायची. मग यांना असं चाटून दे ना. माशी जरा पागल होती अजून. आता किती वाजले रे. 4:30 वाजले ते दादा. आता डायरेक्ट येणार 5:30 नंतर आंबवून टाकायला. आता डायरेक्ट आंबवून टाकल्यानंतर मग डायरेक्ट रात्री लेट. मग आता त्याला जरा सर वट असले कसं आहे. साधारण आता 6 वाजलेले. मी 4:30 वाजता घरी आलो होतो. 1.5 तास आराम केला. आत्ताच कॉफी पिलो मी. कॉफी पिऊन आता जायचं 6 वाजता गोट्यात जाऊन आहे ना आपल्याला हे करायचं का त्याला आंबवून ठेवायचे वासरांना.
आंबोर आहे ना नेमकं आम्ही करून ठेवलेलं आहे. म्हणजे सकाळचं रात्री द्यायचं फक्त. याचं हे कमीवालं दर आणि हे जास्तवालं आपल्या खुन्नच आहे. सर पोट जास्त फुगलं पोट तेव्हा एक मुन्नाचं जास्त पोट फुगले साईडला. ह्याचा कसा सेप मध्ये आहे तसे असं नाही राहू जास्त असं फुगल्यासारखं वाटतंय. हा ना मला वाटतंय म्हणून तो आंबवण खात नाही तर काल जोरात खाल्ले त्यांनी. सकाळपर्यंत ना मला वाटतं सकाळला खाल्लं. आता दुपारी जर पोट फुगलं होतं बरं का. रितेशला आम्ही भेटलो होतो. आता जास्त दिसतंय भाऊ. रितेशचा फोन लागत नाही राव स्विच ऑफ सांगतोय. प्रणयला केलता फोन मी काहीतरी त्याला जिरा सोडा नाही तर काहीतरी पाजायला पाहिजे. तेल पण पाजते तर राईचं तेल पण बघू आता काय करता येईल याला. तरी आंबवण नाही खात त्यामुळेच तो. त्यांनी आज काही खाल्लेलंच नाही जसं बघितलं तर थोडासा कडबा खाल्लाय फक्त. तोंड पाडून बसतंय ते. अरे गोड तोंड लागणे याला. हा चालू आली बरं त्या राहून द्याच तिकडला. कोणीच नाही खाल्लं गोड्याने पण नाही खाल्लं रे. आणि हा तर काय तोंडच लावित नाही याला. कुट्टीची काय आवश्यकता नाही. कुट्टीला याच्यात अख्खी माका कुट्टी करून ठेवलेली. सकाळी आणलं होतं बहुत आम्ही एक मोठं. आता रात्रभर चारण याचं काहीतरी बघायला पाहिजे. मला वाटतं राईचं तेल पारलं ना पोटलाही साफ होतं. 2000 years later. हे पाजायचं का जिरा. हे पाजले पोट हे होईल ना त्याचं पण. बघ बरं फुगले का नाही म्हणून आंबवून नाही खात रे तो. आज तेच करायला लागणार त्याला काहीच टाकायला नाही लागणार. लईच फुगलं रे. दुपारी एवढं नव्हतं रे जाय ना रे. हा बघ ना मी आता हा ना ते समजलं. त्याला हिरवत ना लेस जास्त नव्हतं असं. हा आंबवण त्यांनी पण नाही खाल्लं ते आंबवण. गोड्याने पण नाही खाल्लं ते रे मकाचं निंदी. हे घे चल पाजू याला. चल घे पाजायला. काढून द्यायचं थोडा. समजा एक दिलाय ना नंतर तर वाटलं ना आपल्याला अजून एक देऊ. सकाळ पण नाही खाल्लं बरं का. 100% काहीतरी नाही राहायचं त्याचं पोट तुझं सगळं पोट नाही दुखत त्याला. नाही नाही सकाळी लय फुगलं रे. पोट फुगतं ते. हा फक्त फुगतं.